अध्यक्ष शरद पवार यांनी 1.5 वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेत। 1.5 वर्षांपूर्वी त्यांनी अशीच एका निवृत्तीची घोषणा केली होती, तेव्हा राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी त्यांना या निर्णयापासून रोखलं होतं। केवळ अजित पवार यांचा अपवाद वगळता बहुतांश नेते पवारच पक्षाध्यक्ष हवेत असं म्हणत होते। अजितदादांना मात्र काकांनी आता थांबावं असं म्हटलं होतं, पण काकांच्या मनात काही वेगळंच होतं। तेव्हा कार्यकर्त्यांच्या आग्रहाचं कारण पुढे करत शरद पवारांनी यू-टर्न घेत निवृत्तीचा निर्णय मागे घेतला। आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी निवृत्तीची भाषा सुरू केली आहे। काय आहे यामागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। बारामतीत योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार यांची काटेकी टक्कर होतीये। लोकसभेत मिळालेल्या विजयामुळे शरद पवार गटात उत्साह असून नातवाला निवडून आणण्यासाठी ते स्वतः बारामतीत प्रचार सभा घेत आहेत। एका सभेत शरद पवारांनी पुन्हा निवृत्तीचा विषय बोलून दाखवला। पवार म्हणाले, गेली 50-55 वर्ष मी राजकारणात आहे। आतापर्यंत 14 निवडणुका लढल्या, मात्र बारामतीकरांनी मला एकदाही घरी पाठवलं नाही। तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यानं मी मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री झालो। आता मी राज्यसभेत आहे, अजून 1.5 वर्ष टर्म आहे। त्यानंतर पुन्हा राज्यसभेत जायचं की नाही याचाही विचार मला करावा लागेल। यापुढे मी कोणतीच निवडणूक लढवणार नाही, पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे। नवी पिढी समोर आली पाहिजे। मी 30-35 वर्ष बारामतीचं प्रतिनिधित्व केलं, त्यानंतर इथली सगळी जबाबदारी अजित पवारांकडे दिली। गेली 25-30 वर्ष त्यांनी कारभार पाहिला, आता पुढच्या 30 वर्षांची व्यवस्था करण्याची गरज आहे। त्यामुळे योगेंद्र पवारांच्या हाती बारामतीची सूत्र सोपवत असल्याचं पवार यावेळी म्हणाले। याचाच अर्थ बारामतीनं योगेंद्रचं नवं नेतृत्व स्वीकारावं व आपल्यासोबत अजित पवारांनाही रिटायर करावं असे संकेत यातून शरद पवारांनी दिले आहेत। शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानं यावेळी कोणालाही फारसं आश्चर्य वाटलं नाही। याचं कारण म्हणजे यापूर्वी 2 मे 2023 रोजीही पवारांनी निवृत्तीची घोषणा केली होती, पण त्यावेळी समर्थकांच्या रेट्यामुळे 72 तासातच त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता। अजित पवारांना मात्र त्यावेळीही साहेबांनी थांबावं व आपल्या हाती पक्ष सोपवावा असंच वाटत होतं, पण शरद पवारांनी त्याचा हा कावा ओळखला व सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष बनवून टाकलं, स्वतःच पक्षाध्यक्ष राहिले। या प्रकारामुळे नाराज झालेल्या अजित पवारांनी अखेर राष्ट्रवादी पक्षातच फूट पाडली व महायुतीत जाऊन सत्ता मिळवली। शरद पवारांच्या 54 पैकी 40 आमदार अजितदादांसोबतच गेले। मग आता पुन्हा पवारांनी निवृत्तीची भाषा का केली असेल असा प्रश्न उपस्थित होतोय। राजकीय विश्लेषकांच्या मते लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बारामतीकरांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हे डावपेच टाकले आहेत। लोकसभेत पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणत अजित पवारांना आसमान दाखवलं। आता विधानसभेला त्यांना नातू योगेंद्र यांना निवडून आणायचं आहे व अजितदादांना पुन्हा आसमान दाखवायचंय। त्यासाठीच निवृत्तीची भाषा वापरून ते आपल्या अखेरच्या इनिंगमध्ये बारामतीकरांनी योगेंद्रला पुढे आणावं असं भावनिक आवाहन करतायत।